आज अमरावतीत काँग्रेसतर्फे मालमत्ता कर आणि स्वच्छता विषयावर मनपाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। काय आहे आंदोलनाचे नेमके कारण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। महापालिके के दलालों को महापालिके के दलालों को होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमरावती महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले। गोपाला गोपाला देविकी नंदन गोपाला या कीर्तनाच्या स्वरात आंदोलनाला धार आली। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्यात। माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला जाब विचारलाय। जर मालमत्ता कर व्याज रद्द केलेत तर आधी पैसे भरलेल्यांना व्याजासह परत मिळाले पाहिजेत। किंवा असं सांगा किंवा 2% प्रमाणे तुमच्याकडून जितके दिवस तुम्ही भरला नाही त्याचं व्याज घेतलं, 10 महिने असेल तर 10 महिन्याचं घेतलं। आता ज्या दिवशी आम्ही परतावा करू तुमचा, इट इज समायोजित करणं, ऍडजस्ट करणं, म्हणजे इथे सॉर्ट ऑफ परतावा आहे। तुमच्याकडे असलेली रक्कम तुम्ही आम्हाला परत देणार, ठीक आहे। मग आमचं म्हणणं काय, तिथपर्यंत 2% व्याज द्या। अरे आता हे काय सांगता, मग साऱ्या गावाला का माफ करून राहिले? असंच छापलं तुम्ही। अरे ऍडव्हान्स टॅक्सची काय संबंध आहे? नाही नाही नाही, असं नाही। हे बघा साहेब, हे बघा, माझं काय म्हणणं आहे, तुमची आमच्याकडे शिल्लक आहे, तुम्ही सगळ्यांकडनं ऍडव्हान्स टॅक्स घेतला का? घेऊन राहिले नाही। पॉलिसी मस्ट बी, लिसन, पॉलिसी मस्ट बी युनिफॉर्म। हा, असं नाही चालत, याच्याकडून ऍडव्हान्स झाला जमा दाखवून देतो, त्याच्याकडून ऍडव्हान्स नाही आहे, असं चालतं का? जसं इन्कम बरोबर आहे, ऍडव्हान्स नाही येतो, मग त्याला अर्थ तसं लावता येईल। मग तुम्ही व्याज द्या ना साहेब, मुद्दा एवढाच आहे तो त्याच्यामध्ये व्याज द्या। मिलिंद भाऊ, एक मिनिट मला एक फक्त सांगा सर, एक मिनिट मला एक सांगा, जर फॉर एक्झाम्पल उद्या भविष्यामध्ये जर शासनाने स्थगिती उठवली, नवीन नियम आले, तर मग महानगरपालिका कोणता निर्णय घेणार? कारण की आधी आणि दुसरं मला एक सांगा, आपण सर्वात प्रथम जेव्हा स्थगिती आली 451 नुसार आपण तो प्रस्ताव स्थगित करावा, विखंडित करायसाठी शासनाकडे पाठवायला पाहिजे होता, तर पाठवलं का? सुरुवात आपली तिथून आहे, म्हणून आपण काय करू? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही व्याजाच्या ज्या रकमा तुमच्याकडे जमा आहेत त्या उद्यापासून परत करणार का नाही करणार? एक, आणि जर ठेवणार असाल तर त्याच्यावर व्याज देणार का नाही देणार लोकांना? अरे असं काय डिस्क्रिमिनेशन? हे शासन आहे ना, घटनेने चालताना हे पुस्तक तुम्ही जाता, हे घटनेच्या वरती आहे का तुमचं पुस्तक? कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, 2 नागरिकांमध्ये समान कारणासाठी असमान निर्णय नाही करतायत। हे असमान निर्णय झाले, माझं व्याज खाऊन बसले तुम्ही, याचं व्याज माफ करून टाकलं, मग मी म्हणतो मला समान न्याय द्या, मला 2% व्याज द्या, पुढच्या वर्षी भरा, पैसे द्या वापस, व्याज द्या, नाही तर काहीतरी निर्णय आज करावा लागेल, तोपर्यंत आम्ही जाणार नाही साहेब इथून। तसेच शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात 55 सफाई कर्मचारी त्वरित लागू कराव्यात, अन्यथा आम्ही स्वतः प्रभागात जाऊन तपास करू, असा इशारा काँग्रेसने दिलाय। काय करणार याचं काय, असं नाही चालणार। ठीक आहे, व्हेरीफाय करतो। व्हेरीफाय काय करणार साहेब? सिंपल गोष्ट आहे, रिटर्न माझी गोष्ट, मग तुम्ही 2% व्याज द्या, का नाही देणार? तशी प्रोव्हिजन नाही ना, का नाही देणार तुम्ही व्याज त्यांना? असं कसं घेतलं का? आता याच्यात कसं होतंय की आता उद्या काय होणार आहे, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, ही स्थगिती आहे, ती उद्या उठली समजा, तो भाग कारण ऑलरेडी मी ऐकून घ्या, मी ऑलरेडी प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्ये, म्हणजे स्पष्ट लावून की हे अशी वस्तुस्थिती आहे आणि आम्हाला हे रिव्हिजनच्या स्कूल जो आहे तो त्याच्यावर निर्णय द्यावा, शासनाला ऑलरेडी दिली, ठीक आहे। म्हणजे तो एक मुद्दा अजूनही आपल्याकडे आहे की ते झाल्यावर परत द्या, म्हणजे परत असे गुंता इतका ह्याच्यात, म्हणजे कॅल्क्युलेशन्स मध्ये इतका होऊ लागला की कोणते कुठं चालले ते कळत नाही। म्हणून शेवटी लोकांच्या सुविधा आपण म्हणतो, मी असं म्हणत नाही की ते चूक आहे का बरोबर आहे, सुविधेसाठी जेवढं काही आपल्याला करता येत आहे
म्हणजे आपण म्हटलं की नाही 2005 पासून करा, 2005 पासून करा. त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी भरले होते ते वजा करा म्हणलं, ते वजा केलं. त्यानंतर परत मुद्दा आला की 2000 पासून देतोय, परंतु आमची थकबाकी आहे किंवा आमच्यावर जे काही दंडात्मक व्याज लागलंय ते अति झालेलं आहे आणि ते 2% जर तुम्ही आता सांगितलं तर बुक पर महिना 2% करत ते 24% खूप रक्कम होत गेली. मनपा प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे आंदोलन काही काळासाठी मागे घेण्यात आले. पण आता प्रश्न असा आहे की व्याज भरलेल्या नागरिकांना पैसे परत मिळणार का? संपूर्ण शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागलेले आहे. माननीय आयुक्तांनी दिलेलं ते आश्वासन आहे की ज्या लोकांचं व्याज यांनी घेतलं आहे त्या व्याजाच्या परताव्याच्या संदर्भात 2 आठवड्याच्या आतमध्ये सगळ्या लिगल प्रोव्हिजन चेक करून हे आपल्याला लेखी आपल्याशी मीटिंग करून आपल्याला लेखी त्या संबंधातलं कॉर्पोरेशनचं जे काही आदेश असतील ते आपल्याला देतील. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे का सगळ्यांना? आणि 55 लोकांची जी वाट आहे ती आज पत्र निघालं पाहिजे. बघा आमच्या सोबत धोकाधडी व्हायला नको आता. ऑलरेडी पत्र दिले, परत द्यायला सांगितलं. नाही, त्याच्यामध्ये ती अट की बा हजेरीवर ते लोक हजर ठेवावे लागतील ही अट टाकावा. नाही ते दिलं ना त्याच्यामध्ये. मॅडम, टाका ना, specific द्या ना. द्या. आणि तुम्हाला काय पेपरला नोटीस द्या ना. ऑलरेडी आम्ही करतो ना. आम्ही सरळ करतो ना सारे ठेकेदार तुमचे. आणि साहेब कोणाचा कोणत्या आमदाराचं वगैरे कोण येत असेल कोणत्या आमदाराचं वगैरे कोण येत असेल हाऊस टॅक्स त्यांच्याकडनं वसूल करावा. आम्हाला मागू नका. मनपा प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते? काँग्रेसच्या मागण्या मान्य होणार का आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.